शरद तांडेल, तर एका बाजूला जर आपण पाहिलं तर जयेश, शरद भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल राईट, शरद भोईर आपण पाहू शकाल. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल. पहिला चेंडू यावेळीच आपण पाहू शकाल. शरद यांचा मात्र हा चेंडू खऱ्या अर्थाने त्यांना अनप्लेएबल राहिला. आपण पाहू शकाल चेंडू अगदी यष्ट्यांवरून ट्रॅव्हल केला. पंच विवेक दवणे सांगतात की येस ऑल राईट, चेंडू चांगला आहे. आणि चेंडू जर आपण पाहिला तर इथून स्क्रोल केला जातोय. आजच्या दिवसातला हा सामना असेल तिसरा. अतिशय सुंदर रीतीचा मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉल मधला रंगलेला कडवा संघर्ष आणि आजच्या दिवसातला अगदी तिसरा मॅच. 5 दिवसांची मात्र ही एक सुंदर अशी स्पर्धा, चांगली संकल्पना मात्र घेऊन आणली आमचे सर्व आयोजक. साई भोईर असतील, योगेश दडपी असतील, राकेश दुमाडा असतील, राकेश सांबरे असतील, राहुलजी धनवा असतील, मयूर भावरसर असतील, गणेश बुंदे असतील, मनसूर जाधव असतील, पराग दाणवा असतील, मोरेश्वर जाधव असतील, राहुल भोईर असतील, रोहित गोवारी असतील, तुषार पडवळे असतील, परिचय धाणवा असतील, रमाकांत जाधव असतील, अविनाश सापके असतील. सर्वांनी मात्र भरपूर परिश्रम घेतलेले आहेत या स्पर्धेसाठी. कारण आपल्याच याच विभागातले तरुण कसे पुढे जातील या तंत्रावर मात्र काम करण्यासाठी ही स्पर्धा एक प्लॅटफॉर्म सेट झाला. अगदी तिसऱ्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळालंय. मोठा मासा गळाला. शरद भोईर हताश, हतबल आणि निराश मनाने मात्र परततात. परतीचा प्रवास, विकेटचं पतन, गॉन. मनोज फाउंडेशन या संघाची सुरुवात अगदी मात्र आपण पाहतोय संथ. नवीन फलंदाज अतिश पवार, मासवनचा एक दिग्गज खेळाडू अर्थात अतिश पवार हे मात्र दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर साहिल, याचं देखील कौतुक करावं लागेल, ज्याने मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. अतिश पवार काम म्हणून म्हटलं की मासवनचा एक दिग्गज खेळाडू, तर येता क्षणी येताच पावली, ज्याने मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड जिथे थांबला होता संघाचं मात्र खातं ओपन झालं नव्हतं, या चौकाराने मात्र आपण पाहतोय स्वतःचं देखील आणि संघाचं देखील खातं खोलतोय. अतिशय चांगला फटका खेळला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 4 बॉल आणि स्कोर कार्डला धावा लागल्या जात आहेत 4. लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू मात्र आतमध्ये पुरवायचा आहे. अगदी आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी टेनिस बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल या चेंडूने देखील खऱ्या अर्थाने एक उंच भरारी घेतली. आज टेनिस ओरम क्रिकेट फक्त खेड्यापाड्यातलं राहिलेलं नाही, या टेनिस बॉल क्रिकेटला भरपूर प्रसिद्धी मिळाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत प्रवास करणारा हाच टेनिस बॉल. इंडिया पाकिस्तानचा देखील सामना झाला टेनिस बॉल मध्ये. कृष्ण लक्ष्मण सातपुते यांनी मात्र कर्णधार पद ज्यांच्या हाती सोपवलं इंडियाचं. खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट तिथे देखील राहिलं. म्हणजेच आता टेनिस बॉल फक्त हा टेनिस बॉल नसून एक ब्रँड झालाय. खऱ्या अर्थानं पण पाहू शकाल एक सुंदर अशी मात्र स्पर्धा या सूर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. प्रत्येक ठिकाणी मात्र स्पर्धा आणि स्पर्धा, या टेनिस बॉलचा क्रेज आज तुम्हाला सगळ्यांना वेळ लावून सोडणारा हा चेंडू. अतिश पवार काय कमालीची बॅटिंग, खूप काही ताकद लावत नाहीयेत, तर खऱ्या अर्थानं मनकटी स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द विकेट. वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य राहणे यांची मात्र आठवण झाली. आलाय चौकार, 4. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. स्कोर कार्डला मात्र आपण पाहतोय इथे 5 चेंडू आणि धावसंख्या 8 लागली जाते. अतिश पवार याची मात्र अतिशय चांगली बॅटिंग राहिली, परंतु तिसऱ्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क ते होत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ जिथे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 8. लॉस ऑफ 1 विकेट. शरद भोईर यांना परतीचा प्रवास करावा लागला, परंतु जयेश आणि एका बाजूला आतिश 3 चेंडूंमागे 8 डावांवरती खेळतोय. तर जयेशला आतापर्यंत या स्पर्धेचा एकही चेंडू खेळण्याचा मान मिळाला नाही, परंतु येणाऱ्या दुसऱ्या षटकात जो मात्र पहिल्या चेंडूचा खेळ करेल. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस डीजे.
गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर आता हेमंत येत आहेत अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर. मात्र आपण पाहतोय हेमंत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय जयेश भोईर. येस ओके. तर आपण पाहतोय लीग स्पर्धा आहे आणि 30 गावातले खेळाडू एकमेकांमध्ये असतात. त्यानंतर 12वा खेळाडू देखील कोणीतरी नवीन असतो. त्या अनुषंगाने प्रत्येक ॲक्युरेट नाव मात्र इथे समजत नाहीये. परंतु आता गोलंदाजी मार्कवर भूषण आहे हे मात्र निश्चित झालं. षटक क्रमांक 2चा खेळ चालू झालाय जिथे मात्र पहिला चेंडू डॉट येतोय. जयेश भोईर हे मात्र स्ट्रायकिंग एंड. अतिश पवार यानं मात्र चांगली बॅटिंग दाखवली. पहिल्याच 3 चेंडूंमागे ज्याने 2 चौकार ठोठावले. अर्थात आपण पाहतोय अतिश पवार जे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळी हा देखील फटका लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं. फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक चेस करतोय. चेंडू मात्र थांबणं पुष्कळ कठीण. जयेश भोईरच्या बॅट मधून आलाय देखणा हा चौकार 4. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग 20-24 हा खेळ. यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगली बॅटिंग. जयेश भोईर देखील आता एक चांगल्या टच मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी बघा. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु अलॉंग दी कार्पेट कसं खेळता येईल ज्या अनुषंगाने मात्र ज्यांनी खेळ आता स्वीकारला. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या धावफलकावरती. आणि आतापर्यंत ज्या 16 धावा झाल्या ज्यामध्ये सिंगल डबल एकही नाही तर 4ही चौकार बघायला मिळतात. सुपर बॅटिंग. जयेश भोईर खेळतोय 3 चेंडून मागे 8 डाव्यांवरती. तर एका बाजूला आपण पाहू शकाल जे मात्र फलंदाज आहेत अतिश पवार हे देखील खेळतात 3 चेंडून मागे 8 डाव्यांवरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. पंचांच्या भूमिकेत विवेक दवणे, एका बाजूला अक्षय नाईक, थर्ड अंपायर आपण पाहतोय सागर पाटील. तर आपण पाहू शकाल प्रणय जाधव गुणलेखनाच्या भूमिकेत, कॅमेरामॅन मुनीत कुडू आणि लाईव्ह ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे साहिल पाटील. अतिशय चांगलं मात्र आपण पाहतोय येथे प्रक्षेपण, सर्वच पंचांचं पॅनल, त्यानंतर गुणलेखक अगदी महत्वाची भूमिका क्रिकेटला आपण पाहतोय आणि उत्तम रीतीचं साऊंड सिस्टम. अनिकेत डीजे यांना आपण ऐकतोय. प्रेक्षकांना रिझवण्याचं काम ज्यांनी मात्र सकाळच्या सत्रापासून केलंय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खाली पोहोचतायत आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या क्षणाला झेल सुटलाय. ऑलमोस्ट झेल कलेक्ट झाला होता परंतु अगदी आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला धरती मातेला झेल दान झाला. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच दुसरं. 4 चेंडू आणि 17 धावा. 17 ऑन दी स्कोर कार्ड. 17 क्रमांक अर्थात मिस्टर 360 एबीडी विलियर्सची आठवण करून देणारा क्रमांक. भरपूर वेळ क्रिकेटची सेवा साऊथ आफ्रिका या संघासाठी केली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाचे येणाऱ्या आगामी काळात फलंदाज कोच, बॅटिंग कोच म्हणून ज्यांच्याकडे पाहणार आहोत अर्थात एबीडी विलियर्स. हा चेंडू जर आपण पाहिला तर पंच अक्षय नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत की येस ऑल राईट. हा चेंडू वाईड आहे. 1 बाउन्स मात्र वॉन देखील केलं जातं. या धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 18 ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवर भूषण तरे आपण पाहू शकाल जे दाखल झालेत सूर्या प्रीमियर लीग 20-24 सीझन 3 मध्ये. मात्र आपण पाहतोय हा खेळ यावेळी हा फटका खेळला होता. अगदी खेळायचं होतं कीपरच्या भरून परंतु अतिशय चांगला झेल शॉट थर्ड मॅन मध्ये. अतिश पवार मनोज फाउंडेशन या संघाला दुसरा धक्का. विकेटचं पतन. यस डीजे अनिकेत. पालघरची राणी तू बस स्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरची राणी तू बस स्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार, नांदस काय पोऱ्या लाईन मार. पालघरचा फेमस यूट्यूब स्टार, नांदस काय पोऱ्या लाईन मार. थँक्यू अनिकेत. आपण पाहू शकाल षटक क्रमांक जर आपण पाहिले तर दुसरं जिथे मात्र भूषण तरे हे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत आणि नवीन बॅटर लोकेश बसवत, मनोज फाउंडेशन, मनोज स्मृती हा मात्र संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमित असतील, नितीन असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं तर अतिश असतील. या पवार ब्रदर्सचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात मनोज फाउंडेशन. अगदी मात्र आपण पाहतोय मागच्याच वर्षी अगदी त्यांचा जवळचा खरा लखलखता तारा
मनोज मात्र त्यांच्यापासून दूर झाला. अगदी त्याच्याच नावानं एक प्रतिष्ठान खोललं. मनोज प्रतिष्ठान आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. झरे वाहतात पाण्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात मनोज तुझ्या आठवणीत. ज्या अनुषंगाने मात्र मनोजच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्याचं नावाचं मात्र हा संघ पुरस्कृत तिथे झालाय. अर्थातच आपण पाहतोय मनोज फाउंडेशन. आणि अगदी हा मात्र आजच्या ह्या दिवसातला तिसरा सामना ज्यामध्ये बॅटिंग करतोय. मासवण प्रीमियर लीग झाली. अर्थात मनोज यांना स्मरण करण्यासाठी जो मात्र शॉर्ट टर्नमॅनमध्ये उभा राहायचा क्षेत्ररक्षणासाठी ती जागा मात्र त्याच्यासाठी राखीव ठेवली. पहिल्या सामन्यात फक्त 10 खेळले आणि त्यानंतर मनोजची जागा मात्र मनोजला दिली. असं मात्र मासवणमधून मात्र त्याच्या आठवणींना उजाळा सातत्याने देतात. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. अगदी जीवाभावाचं नातं. परंतु आपण पाहू शकाल काळाला कोणी थांबू शकत नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय त्याच्या आठवणींना उजाळा मिळतोय या मनोज स्मृती मनोज फाउंडेशन या संघाच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर हेमंत आता येत आहेत. मागे भूषण तरे होते, आता हेमंत येत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील चालू होईल. वेळेचा विचार केला तर आता 11:15 वाजलेला आहे. थोडंसं स्पीडअप करत राहा कारण आणखीन भरपूर सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. 11:15ला पहिला चेंडू पडला. त्यानंतर तिसऱ्या मॅचचा आता पहिले इनिंगचा खेळ चालू आहे. फक्त 2 मॅच झालेत. प्रत्येक मॅच करता आपण 1-1 तास 1.5 तास घेऊन नाही चालणार. आयोजकांना आजच्या दिवसातलं शेड्यूल पॅकअप करायचं आहे. यावेळेस फटका चांगला शॉर्टम फुलचा फटका, चेंडू निघून जाणार. यावेळेस आपण पाहतोय विवेक दवणे यांचा आला इशारा. ऑल राईट, चौकार 4. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू सो मच. हेमंत सुतार यांचं स्वागत अतिशय चांगल्या रीतीने राहिलं. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. अर्थात राजू रतन पाटील स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक अगदी परवा दिवशीच्या सत्रात पूर्ण झालं, जिथे मात्र केतन म्हात्रे वाकळणचा स्टार ज्याच्या नावावर मॅन ऑफ द सिरीजची कार राहिली. अर्थात 5वी कार ज्याच्या नावावर आली आणि 33 बाईक मॅन ऑफ द सिरीज. असा मात्र खेळ अग्रगण्य स्पर्धा. राजू रतन पाटील, प्रमोद रतन पाटील आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेचे शिल्पकार. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा मात्र एक दिग्गज सोहळा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या गाण्यानं मात्र त्या स्पर्धेची देखील आठवण झाली. वेग बंदाटा या गोलंदाजाकडे. अतिशय चांगला टप्पा आणि चांगल्या वेगासहित फलंदाजाला मात्र स्थिर ठेवलंय, फलंदाजाला बांधून ठेवलंय. परंतु फलंदाज जर आपण पाहिलं तर जयेश भोईर यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. एका बाजूला लोकेश बसवत नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत, जे मात्र अगदी वेळेत गिअर बदलू शकतात, जी मात्र त्यांची क्षमता आहे. परंतु ते फक्त बोलून चालणार नाही, तुम्हाला महत्त्वपूर्ण खेळातून स्वीकारावं लागेल. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झाला. यावेळी सलगचा चौथा देखील ऑलमोस्ट डॉट आला होता. येस, डायरेक्ट हिट, विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. हलू हलू चलणारे मला घबरव तू वालशील ना माल पडशील. हलू हलू चलणारे मला घबरव तू वालशील ना माल पडशील. गाडी घोडाकड चाल राजा या रस्त्यावर रमागड बनसीट बसले चिकटून गाडीवर. ती गाडी घोडाकड चाल राजा या रस्त्यावर रमागड बनसीट बसले चिकटून गाडीवर. तुझी मागवण बस बसणार लाजसे थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. जाऊया मॅचकडे, जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं जयेश भोईर यांचा मात्र मोठा बंधू आपण पाहतोय अजय भोईर हे मात्र दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मनोज फाउंडेशन या संघाचे मात्र महत्वाचे फलंदाज अजय भोईर आपण पाहू शकाल. एक बंधू बाद झाल्यानंतर आता मोठे बंधू जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज होते तयार. अर्थात हेमंत सुतार. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. पंच विवेक दवणे यांचे 2 हात समांतर. अर्थात हा चेंडू मात्र वाईड असेल. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर 1ने पुढे सरकणार, धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आता फलकावरती
23 धावा. चेंडू फेकून झालेत या षटकातले 4 आणि मात्र येणाऱ्या काळात आणखीन 2 चेंडूंचा खेळ अगदी तेवढाच महत्वाचा. गोलंदाजी मार्कवर हेमंत, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तो म्हणजेच अजय भोईर, एक दिग्गज खेळाडू. यावेळी फटका चांगला खेळलाय, अतिशय चांगल्या रीतीने मात्र आडव्या बॅटचा उपयोग केला आणि मात्र या चेंडूचा भरपूर समाचार घेत चेंडू निघून जातोय. मच नीडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. आलाय चौकार 4. पालघरची राणी तू बस्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरची राणी तू बस्टार, तुझं पोरी माल आवडस फार. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. तर जाऊया मॅचकडे. अतिशय चांगला मात्र इथून चेंडू हाताळलाय. यावेळी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 3 समाप्ती अखेर येते. 3 षटकांच्या समाप्ती अखेर मनोज फाउंडेशन हा मात्र जर आपण पाहिलं तर संघ जाऊन पोहोचतोय तो आतापर्यंत 27 या धावसंख्येवरती. येणाऱ्या काळात आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ बाकी आहे. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अगदी महत्वाचा. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. गोलंदाजी त्याची न्यारी, दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. 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 हे भिवंडी शहराची शान हाय दादा, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. साहिल तुंबडा हे मात्र गोलंदाजी मार्कवर येतात. 4थं षटक आजच्या दिवसातला 3रा मॅच. सूर्या प्रीमियर लीग 20-24-6 थरार अगदी पर्व 3रं आणि ज्यामध्ये आपण पाहतोय 3ऱ्या मॅच मध्ये 4थं षटक पहिल्या डावातलं घेऊन येते तो म्हणजे साहिल तुंबडा. बॅटिंग करणारा संघ मनोज फाउंडेशन सिंगल मात्र मिळवली. 28 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर लोकेश आहेत, लोकेश बसवत. दुसऱ्या बाजूला अजय भोईर. दोघांकडे देखील क्षमता आहे परंतु त्या क्षमतेचा उद्भव तुम्हाला करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साहिल तुंबडा वैयक्तिक 2रं संघासाठी 4थं असं मात्र षटक घेऊन दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संघामध्ये 2 षटकं मी का हाताळतोय, पहिला नवीन फरीचा चेंडू कसा हाताळावा ही देखील चांगली जाणीव आहे आणि तदनंतर स्लॉक षटक देखील कसं हाताळावं याची मात्र उत्तम जाणीव असताना गोलंदाज साहिल तुंबडा. राऊंड स्टम्प्स. यावेळी अजय भोईर आपल्याला पाहायला मिळतात. बॅट आणि बॉलचा संपर्क मनासारखा झाला नाही. अगदी योग्य वेळेत आपल्या साथीदाराला थांबवलं. तुषारला आपण पाहतोय. लोकेश बसवत त्याला मात्र थांबवलं आणि मात्र चेंडू इथून डॉट आलाय. 4थ्या षटकाचा खेळ चालू झालाय. इथून तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. धावा कशाही येऊ देत येणं गरजेची भूमिका आहे. जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. गोलंदाज तयार. यावेळीचा फटका मात्र आपण पाहतोय अतिशय चांगल्या रीतीने खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडूला फक्त दर्शक म्हणून चेंडूकडे बघत राहतील. चेंडू निघून जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आलाय गगनाला गवस निघालणारा SPLचा हा दर्जेदार षटकार 6. त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. सारी म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. आला वकलांचा सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 धावा. टेनिस क्रिकेट विश्वजगतातल्या दिग्गजांचं मात्र गीत अर्थात केतन म्हात्रे यांचं मात्र सॉन्ग मात्र ऐकवतायत आमचे डीजे अनिकेत. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण. एक महत्त्वाच्या मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र तुम्ही खेळताय. प्लेइंग 11 मध्ये तुम्हाला जागा मिळाली तदनंतर मात्र ह्या चुका तुम्हाला त्रास देतील. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर खूप मोठी स्पर्धा आहे. 30 गावांचं मात्र हा एक मेळावा आहे जिथून जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीने मात्र हे संघ 12 संघ पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये संधी मिळाली ते भाग्यवान आहात. इथून तुम्हाला तुमच्या संधीचं सोनं करावं लागेल. अतिशय चांगली स्पर्धा, एक चांगला प्लॅटफॉर्म सेट केलाय तो म्हणजेच या SPLच्या कमिटीनं. यावेळेस आपण पाहतोय वेगवान चेंडू, वेगावर स्वार पंच अक्षय नाईक यांच्याकडे दाद घेतली होती. खऱ्या अर्थानं अपील केला होता परंतु पंचाने सांगितलं की बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू डॉट येतोय. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे 4थं. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5 आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 36-36 धावा. अगदी शेवटचा चेंडू.
पुढचा होणारा मॅच एका बाजूला के स्टार्स विरुद्ध गावदेवी पोसाडे. दोन कर्णधारांना विनंती करेन की रेडी राहायचं. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे. त्यावेळेस अजय भोईर हा देखील आजच्या दिवसात हताश नाराज झाला, कारण बॅटिंग जशी त्याची आहे ती मात्र बघायला मिळाली नाही. विकेटचं पतन. धक्का क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथा धक्का जर आपण पाहिला तर मनोज फाउंडेशन या संघाला येतोय. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डग आउट गॉन. मागचा मॅच मात्र जो राहिला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याच्याकडे किताब गेला, खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिलं. 30 धावा अगदी महत्वपूर्ण. के स्टार संघाचा मंगेश जाधव हा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तर आपण अगदी तर मॅन ऑफ द मॅचचा जो किताब आहे तो मात्र आपण मंगेश याला देणार आहोत. ते म्हणजे सुनीलजी धनवा साहेब आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर मंगेश जाधव कुठे असतील तर त्यांना आमचा आवाज पोहोचला असेल तर मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. जिथे सुनील धनवा साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅचची मात्र ही ट्रॉफी देणार आहोत. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ राहिला मागच्या मॅचमध्ये आणि सुनीलजी धनवा साहेब आहेत ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते आपण तो मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. षटक क्रमांक 4 देखील संपला. साहिल तुंबडाचं षटक चांगलं राहिलं ज्यामध्ये 1 विकेट आणि 9 धावा खर्च होत असताना पाहायला मिळाल्या. जाऊया मॅचकडे जिथे अगदी स्लॉक षटकाला सुरुवात होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशिक घाटाळ आपण पाहू शकाल. एक मासवण मधून चांगलं क्रिकेट, मासवण प्रीमियर लीगचा योग असतो सातत्याने. मात्र राहुलजी दानवा सर त्या स्पर्धेला समोरण्याचं आमंत्रण देत आहेत. अगदी या सूर्या प्रीमियर लीग देखील आमंत्रण दिलं आणि मासवणचे मात्र दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. मनोज फाउंडेशन मासवण या संघाच्या माध्यमातून यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कौशिक घाटाळकडे क्वालिटी आहे, कौशिक घाटाळकडे ॲबिलिटी आहे, कौशिक घाटाळकडे मोठे फटके आहेत, परंतु ते फक्त इथून म्हणून चालणार नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय जो मात्र उभा आहे आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर आता फलंदाज आहेत ते म्हणजेच लोकेश बसवत. येणाऱ्या काळात आपण पाहतोय कौशिक घाटाळा देखील चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. लोकेश मात्र जो दाखल झालाय तर मॅन ऑफ द मॅच आपण तिथे देतोय तो म्हणजेच खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मंगेश जाधव याला. जिथे मात्र सुनीलजी दानवा साहेब उपसभापती पंचायत समिती पालघर आणि त्यांच्या समवेत कैलास साहेब देखील आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे आमच्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच मंगेश जाधवला आपण देतोय. चांगलं क्रिकेट 30 धावा ज्याच्या नावावर राहिल्या. मंगेशच्या 2 झेल देखील टिपले यावेळी ऑन साईडला. जिथे मात्र काउ कॉर्नर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. सिंगल मात्र मिळतंय. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर अर्थात धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 37 धावा. तर आपण पाहू शकाल राकेशजी धुमाडा साहेब या सूर्या प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष इथे मात्र आलेले आहेत. तर राकेश धुमाडा साहेब प्लीज तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. पेशाने मात्र आपण पाहतोय एसटी परिवहन मंडळात कार्यरत आहेत. अगदी लहानपणापासून राकेश धुमाडा साहेबांना आम्ही बघत आलोय. एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटचं दर्दी आणि एक मुख्य आयोजकांच्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव शुमार असतं. राकेश धुमाडा साहेब या, तुमचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच श्री रमेश सुकुर तांबडी व कुमार नचिकेत रमेश तांबडी यांच्याकडून मात्र प्रत्येक मॅचला सामनावीर मॅन ऑफ द मॅचची ही गोल्डन ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते. अतिशय सुंदर ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूसाठी हे स्वप्न असतं की मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅच मिळवायचा आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला तो स्वप्नगत प्रवास देखील साकारावा लागतो. त्यासाठी तुम्हाला खेळ देखील तसा करावा लागतो. गोलंदाज होतात तयार. अगदी 5व्या षटकातला शेवटचा चेंडू हेमंत सुतार गोलंदाजी मार्कवर. यावेळेस काय चेंडू हाताळलाय. अगदी शेवटचं षटक, अतिशय चांगलं षटक. आमचे साहिल देखील सांगतात की नाईस बॉलिंग. षटक संपलं आणि या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली. कंजूस गोलंदाजी म्हणून माझा प्रभाव आहे आणि मी तीच गोलंदाजी, माझा कायम दबदबा मी सातत्याने ठेवीन. ज्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळली ती म्हणजेच हेमंत सुतार या गोलंदाजानं. अतिशय चांगली गोलंदाजी. अगदी आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. ऐकूया डीजे अनिकेतला आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत.
पोरी मला नको सांगू हिरवे रानात डोकर बांबू ना पोरी मला नको सांगू तुला नांगाय आलू दुरून पण तुझं मला नांग चोरून तुला नांगाय आलू दुरून पण तुझं मला नांग चोरून गेली नजर तुझीवर. थँक्यू सो मच, धन्यवाद डिझाईन. जाऊया मॅचकडे. तर यावेळी जर आपण पाहिलं तर इथून सिंगल पुन्हा एकदा मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं जर आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 37 धावा 37 यस ऑल राईट 38 म्हणजेच 38 धावा फलकावरती आहेत. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत होता परंतु अगदी 3 क्षेत्ररक्षक मधोमध पोहोचतोय चेंडू आणि इथे मात्र 2 धावा मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 40 आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाजाला इथे सॅक्रिफाईस करावं लागतं. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. सहावं षटक आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुभाष मात्र दाखल होत आहेत. मनोज फाउंडेशन या संघाकरिता. गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत कळवा. गोलंदाज बॉलर प्रणय. यावेळी हा देखील चेंडू चांगला हाताळलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय. अगदी चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट बघायला मिळाली की चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला आहे. इथे मात्र अपील करायची गरज नाही. मी देखील क्रिकेट भरपूर वेळ खेळलेलो आहे तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट हा खूप महत्त्वाची भूमिका. अगदी जर आपण पाहिलं तर आता विकेटचं पतन झालंय आणि नवीन बॅटर नितीन पवार संघाचे संघ मालक. दांडेकर कॉलेजची धडकण आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रत्येक दांडेकर कॉलेजच्या विद्यार्थ्याचा मात्र गळ्यातलं तावीज होणारं व्यक्तिमत्व चॉकलेट बॉय नितीन पवार संघ मालकाच्या भूमिकेत मात्र आलेत. मी मात्र यांना जवळून पाहिलंय. आक्रमक फलंदाजी हा त्यांचा खऱ्या अर्थानं स्वाभाविक खेळ आहे. आता चेंडूंचा खेळ उर्वरित आहे तो म्हणजेच 3. ते मात्र मासवणचं मैदान होतं. हे मात्र चहाडेचं मैदान आहे. मैदान कुठलंही असो, षटकार कितीही दूर असो, आपण पाहतोय नितीन पवार यांच्याकडे ती क्वालिटी आहे. परंतु प्रत्येक दिवशी तोच खेळ होईल अशी मात्र इथून ग्वाही देऊ शकत नाही. परंतु नितीन पवार यांच्याकडे क्वालिटी आहे. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचं. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क मनासारखा होत नाहीये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल का तर मग तर अगदी शेवटच्या क्षणाला सांगितलं की या सिंगलने सॅटिस्फाय राहावं लागेल. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आता फलकावरती 41-41 41 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा होणारा मॅच आजच्या दिवसातला अर्थात चौथा सामना KK स्टार्स विरुद्ध गावदेवी पोसाडे. मी 2 कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज टॉससाठी मात्र रेडी राहायचं आहे. हा चेंडू आवाक्याच्या बाहेर. पंच मात्र दर्शवितात की यस ऑल राईट हा चेंडू वाईड असेल. खूपच जास्त मात्र बाउन्स दिला. अगदी जर आपण पाहिलं तर मोहम्मद शमी जसप्रीत बुमराह यांची आठवण झाली या चेंडूनं. वेगासहित मात्र चांगला बाउन्स. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच आतापर्यंत आपण तपासून पाहिली तर 42-42. इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामना चालू आहे ज्यामध्ये इंग्लंड संघाचा कोच अर्थातच ब्रँडन मॅकलम याचा जर्सी क्रमांक 42 इथे मात्र आठवण करून देतोय. अतिशय चांगला खेळ ज्याने क्रिकेटची सेवा केली न्यूझीलंड या संघासाठी. चेंडू भरपूर काळ हवेत. विकेटचं पतन. मनोज फाउंडेशन संघ थोडंसं अडचणीत. गॉन. तिलाच नाही आपल्या प्रेमाची कदर. तो काय को जाने का बार बार उधर ओ बुलंदी है
वेलकम बॅक. अगदी मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद तांडेल हे मात्र दाखल झालेत, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रणय धुमाडा याने मात्र सुंदर गोलंदाजी हाताळली, कारण वेगासहित चांगले टप्पे विकेट देखील मिळवून दिले. एक चेंडू वाईट सोडता बाकीचे चेंडू अर्थात चांगले चेंडूचे हाताळण ज्याच्या माध्यमातून राहिले. आता शेवटचा चेंडू असेल. 6व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी सुंदर रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहतोय डॉट येईल का. फेकी मात्र स्वेअर आली. यष्टीरक्षण चांगलं झालं होतं, परंतु फेकी चांगली करता आली नाही. म्हणजेच फक्त चांगलं क्षेत्ररक्षण असून चालत नाही, तुमच्याकडे चांगली फेकी देखील असणं गरजेची भूमिका असते. यावेळेस मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेटचं पतन झालंय. फलंदाज जर आपण पाहिले तर इथे नितीन पवार बाद होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 44 आणि 45 धावांचा असा एक छोटे टोटल, छोटी म्हणून चालणार नाही. मासवण प्रीमियर लीग मध्ये 31 धावांचा सामना हा देखील सुपर ओव्हर मध्ये पोहोचला होता. म्हणजेच क्रिकेटामध्ये बाकी तर तुम्ही अचूक ठरवू शकत नाही. आता ह्या 45 धावांचं टार्गेट काय होईल, काय बिघडेल येणाऱ्या काळात ते देखील आपण बघणार आहोत. के स्टार्स आणि गावदेवी पोचाडे दोन कर्णधारांना विनंती करतोय मित्रांनो या टॉससाठी. अगदी आजच्या दिवसात वेळेचं महत्त्व खूप महत्त्वपूर्ण असेल, कारण 11:15 पहिला सामना चालू झालाय आणि आणखीन 7 सामन्याचं शेड्यूल जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आतापर्यंत तिसऱ्या मॅचकडे आपण वळतोय. आणखीन 4 मॅच खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने टॉससाठी या के स्टार्स आणि गावदेवी पोचाडे. पराग धानवा कुठे असतील त्यांना विनंती करतोय की प्लीज मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. परागजी धानवा. तर आपण पाहतोय पुढचा होणारा मॅच. एका बाजूला के स्टार्स विरुद्ध गावदेवी पोचाडे आणि आपल्या सूर्या प्रीमियर लीगचे अध्यक्ष साईजी भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पुढचा टॉस करणार आहोत. तर साई सर या तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला के स्टार्स आणि गावदेवी पोचाडे यांच्यातलं मात्र हा टॉस अगदी महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. चौथा मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ मात्र आपण पाहतोय एक सामना जिंकून आलेले आहेत. अगदी आता लीड करायचं असेल या स्पर्धेमध्ये तर हा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा. रुपेश वणगा आणि रोहित भोईर हे दोन कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या मंडळाचे या स्पर्धेचे सूर्या प्रीमियर लीगचे अध्यक्ष साईजी भोईर यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. यस के स्टार्स या संघाचा मात्र कॉल असेल. अगदी दोन संघ हेड्स इज कॉल, इट इज हेड्स. तर के स्टार्स संघ मात्र नाणेफेक जिंकलाय. मी साई भोईर सरांना विनंती करेन की प्लीज एक फोटो आणि तर साई भोईर सरांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. के स्टार्स या संघाने मात्र खऱ्या अर्थानं इथे नाणेफेक जिंकलाय. पहिला सामना देखील महत्त्वपूर्ण राहिला. जिथे चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं, इथून देखील टॉस तुम्ही जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग असेल. क्षेत्ररक्षण मागच्या मॅच मध्ये देखील स्वीकारलं. तिथून देखील चांगलं क्रिकेट दाखवत असताना मात्र खूप चांगला विजय मिळवला. आता मात्र प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर रोहित भोईर सारखा दिग्गज खेळाडू होंडो ज्याने मात्र खऱ्या अर्थानं 4थ्या षटकात पदार्पण केलं आणि जिथे 48 धावांचा एक स्वतःचा वैयक्तिक स्कोर पोहोचवला, म्हणजेच एक चांगला फलंदाज आहे. तर या संघासमोर मात्र किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50+. या एकंदरीत जास्त वेळ घेणार नाही. या मॅच करता तुम्हाला शुभेच्छा आहेत. रोहितकडे जाऊया. रोहित, पहिला सामना तुम्ही देखील जिंकलात. आता देखील महत्त्वपूर्ण सामना आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना तुमचा पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील तुमचा गुणगौरव झाला. अतिशय चांगलं क्रिकेट. आता प्रतिस्पर्धी संघाने टॉस जिंकला, त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग राहिली. इथून त्यांनी सांगितलं की 50-55 धावा इनफ. तुम्ही मात्र किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 60+.
यस, तुम्हाला देखील शुभेच्छा. लगतचा मॅच देखील जिथे चालू झालाय, दुसऱ्या डावाचा खेळ मात्र चालू झालाय. एका बाजूला मनोज फाउंडेशन हा संघ आता गोलंदाजी करतोय आणि शेतकरी संघ बॅटिंग करतोय. जाऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मॅच कडे. थँक्यू मोनित कडू. जाऊया मॅच कडे. तर जाऊया मॅच कडे, जिथे लोकेश बसवत हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. आणि लोकेश बसवतच्या पहिल्याच 2 चेंडूंवर भरपूर समाचार घेतला फलंदाजानं, कारण 2 चेंडू आणि 2 चौकार. इथे मात्र शंकनाथ फुंकलाय की 45 धावा जर असतील तर कमी वेळामध्ये त्या आम्हाला चेस करायच्यात. आम्हाला रनरेट देखील मॅटर करतंय. आमचा संघ एक तुल्यबळ संघ आहे. शेतकरी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूंवर आलेत 2 चौकार. खोलवर टप्प्याचा चेंडू, हा चेंडू अगदी महत्त्वपूर्ण राहिला. आणि इथून आपण पाहतोय 22च्या संख्येत विवेकजी दवणे पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. एक लेजेंडरी क्रिकेटपटू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, दांडीचा मात्र अभिमान म्हणून भरपूर वेळ ज्यांनी सेवा केली, आज पंचांच्या भूमिकेत या सूर्या प्रीमियर लीगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सूर्या प्रीमियर लीग 2024 30 गावांचं मात्र हे एकत्रीकरण आणि तदनंतर प्रीमियर लीग ही संकल्पना मात्र आयोजकांच्या डोक्यामध्ये सातत्याने असते. आणि एक तरुणांना, खेड्यापाड्यातील प्रत्येक तरुणाला संधी इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट दाखवण्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं तर प्रमुख मान्यवर आपल्या चहाडे गावचे प्रथम नागरिक ज्यांनी देखील अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडला की आजचा तरुण मात्र आपण पाहतोय क्रिकेटसाठी भरपूर वेळ खर्च करतो, परंतु क्रिकेट मित्रांनो खेळ करत असताना आपला संसार प्रपंच, व्यवसाय धंदा, शिक्षण ह्या सगळ्या काही गोष्टी स्वीकारून हा क्रिकेट खेळ तुम्ही देखील ऍक्सेप्ट करा. कारण आज आपण कोकण किनारपट्टीला वसलेली ही आपली गावं आहेत ज्यामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर तरुण कुठेतरी आपण पाहतोय सामना हरला की टेन्शन असतं, सगळ्या काही गोष्टी असतात, मग काही ना काही वेगळी पावलं उचलत जातात. परंतु क्रिकेट हा फक्त क्रिकेट खेळासारखा खेळा. खऱ्या अर्थानं आपण प्रोफेशनल लेवलपर्यंत जर पोहोचू शकता तर त्या क्रिकेटमध्ये आणखीन जोत द्या. परंतु आजचा तरुण जो पाहिला या कोकण किनारपट्टीचा आपल्या या जवळपासच्या विभागातला, तर खऱ्या अर्थानुसार भरकटलाय. ज्याप्रमाणे आपल्या गावचे प्रथम नागरिक चहाडे गावचे सरपंच साहेब ज्यांनी उल्लेख केला की 4-4, 5-5 दिवस अगदी कंपन्यातून सुट्ट्या टाकत असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सहज होत असतील, जर तुम्हाला सुट्टी असेल तर क्रिकेट खेळायला वेळ द्या. परंतु प्रथमतः तुमचं शिक्षण, जे मात्र शैक्षणिक खेळाडू आहेत, नंतर मात्र व्यवसाय धंदा प्रपंच, या सगळ्या काही गोष्टी करून क्रिकेटचा खेळ स्वीकारता आला पाहिजे. आजचा तरुण जर आपण पाहिला जो 12वी 13वी 14वीला आहे, त्याला फक्त क्रिकेटचे सामने इथे आहेत असं सांगितलं की तो तिकडे कॉलेजच्याच टायमामध्ये तिकडे क्रिकेटच्या मैदानात पोहोचतो. परंतु आता जर आपण पाहतोय या येणाऱ्या काळात जर तुम्ही 6 तास अभ्यास केला नाही तर पुढच्या येणाऱ्या काळात 12 तास तुम्हाला काम करावं लागेल. या अनुषंगाने मात्र तुम्हाला आज अभ्यासाला देखील तेवढंच महत्त्व देता आलं पाहिजे. क्रिकेट आयुष्यभर खेळायचं असतं, परंतु आयुष्यात 12वी 10वी हे वर्ष खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला साकारून देत आहेत, जे आपल्या आयुष्याचं एक महत्त्वाच्या टर्नवर असतो. परंतु तरुणाला फक्त क्रिकेट हा खेळ पसंतीचा आहे. नो डाऊट क्रिकेट खेळावर प्रेम असलं पाहिजे प्रत्येकाचं, कुणाचं नाही, परंतु शिक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. छोटासा मेसेज असेल, शैक्षणिककडे देखील आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय आता या स्पर्धेकडे वळूया, जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. टार्गेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय जिथे टार्गेट चेज करण्यासाठी उतरलेला संघ 45 धावांचं टार्गेट आहे आणि तब्बल पहिल्या षटकात 10 धावा आल्या. गोलंदाज होतात तयार गोलंदाजी मार्कवर, ते म्हणजेच जयेश भोईर, एक दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने आम्ही पाहिलंय चांगली गोलंदाजी करतायत, परंतु यावेळेस देखील तीच करावी लागेल. संघाला गरज आहे आणि गरजेच्या काळात तुम्हाला चांगलं क्रिकेट संघाला जर तुम्ही देताय तर खऱ्या अर्थाने तुम्ही महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत. मॅच ऑन होईल आणि दुसरं षटक जयेश घेऊन येत आहेत. यावेळीचा चेंडू अवांतर, बँकेत बॅलन्स भरपूर कमी, त्यामध्ये खर्च तुमचा रोजचा महागडा नाही चालणार. इथून तुम्हाला कंजूस खर्च करावं लागेल आणि इथून आपण पाहतोय कमी धावा खर्च करावे लागतील. गोलंदाज होतील तयार, धावसंख्येवरती धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 11. आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय डाव्या हाताचा जो मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक खाली, इथे मात्र विकेटचं पतन, एज अँड टेकन गॉन. कल्याण शहरात तिसगाव गावात तिसाई प्रगटली, कल्याण शहरात तिसगाव गावात तिसाई प्रगटली. आई माझी तिसाई, तिसाई तीस गावाला पावली. आई माझी तिसाई, तिसाई तीस गावाला पावली. आई माझी तिसाई, तिसाई तीस गावाला पावली.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सूर्या प्रीमियर लीग 2024 पर्व 3 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. 31 जानेवारीचं शुभ औचित्य साधलं. सकाळी मात्र 10:30 पावणे 11च्या दरम्यान मात्र या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला आणि आजच्या दिवसातला तिसरा मॅच, अगदी पहिल्या दिवसातला मात्र आपण पाहतोय तिसरा मॅच. एका बाजूला मनोज फाउंडेशन हा संघ मात्र 45 धावा डिफेंड करण्यासाठी कशमकश बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष रंगतोय. शेतकरी संघ मात्र उतरलाय ह्या 45 धावा चेस करण्यासाठी. कुठला संघ जिंकणार आणि कुठला संघ हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. क्रिकेटची परिभाषा एकच आहे, जो चांगलं क्रिकेट खेळेल त्याला जिंकणं विजय निश्चित आहे. ज्या मायनर चुका होतील त्या तुम्हाला शेवटच्या काळात त्रास देतील. हा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळी शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक खाली, तिथून जर आपण पाहिलं तर फेकी देखील आली, परंतु सिंगल काही रोखू शकत नाही. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2चा खेळ चालू झालाय. जयेश भोईर गोलंदाजी मार्कवर आहेत, जिथे मात्र 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेकलेत आणि या धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. 45 धावांचा तुम्ही पाठलाग करताय. सावध रीतीने मात्र खेळ करावं लागेल, कारण आजच्या दिवसात 70 धावा देखील आपण पाहिल्या, 69 धावांचं टार्गेट देखील पाहिलं. म्हणजेच धावा होत आहेत, फक्त करता आल्या पाहिजे. तुम्हाला तुमच्या स्किल्स वापराव्या लागतील, तुम्हाला तुमचं कौशल्य मांडावं लागेल. गोलंदाज जयेश तयार. वेग जास्त या गोलंदाजाकडे, भरपूर वेगासहित चांगला टप्पा देखील आहे. यष्टीरक्षक देखील स्वतः बिट झाले आणि इथून जर आपण तपासून पाहिलं तर बाईटच्या संख्येत येतात अक्षय नाईक यांचे. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 13 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मनोज फाउंडेशन अगदी मात्र बॅटिंग मध्ये नाराज झाले, परंतु चांगली गोलंदाजी होते. हे मात्र आता खऱ्या अर्थानं थोडंसं आनंदाचे क्षण त्यांच्या देखील डगआउट मध्ये असतील की जयेशची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाची एजंट टेकन शॉट पॉइंटला, इथे मात्र चांगला झेल. विकेटचं पतन गॉन. वाट्यावर हाय दिला वाटीचे बापाचा हाय बंगला. वाटीच्या वाट्यावर हाय दिला वाटीचे बापाचा हाय बंगला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग 2024 हा थरार आणि अगदी आपण पाहतोय पहिल्या दिवसातला तिसरा मॅच. वेळेचा विचार केला तर ऑलमोस्ट आता 1:45 वाजत आलेत. यावेळेस पुन्हा एकदा काही चेंडू हाताळलाय. अतिशय चांगला स्विंग अँड मिस, अतिशय चेंडू चांगल्या रीतीने हाताळला. बॅटरला मात्र फ्लाइंग पिस करून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ जिथे संपला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 13 धावा आणि 2 गडी बाद. आता इक्वेशन असं आहे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावा जमवायच्या तुम्हाला. 24 बॉल आणि 32 धावांची गरज, अशी मात्र स्थिती मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस डीजे. तर गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर अलकेश येत आहेत. 24 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. शेतकरी संघ गोलंदाजी चांगली राहिली, परंतु फलंदाजी करत असताना पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. जयेश भोईरचं षटक चांगलं राहिलं, जिथे फक्त 3 धावा आणि 2 गडी देखील बाद झाले. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली. दुसऱ्या षटकात आता अलकेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. अलकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हा फटका चांगला खेळून काढलाय, जिथे मात्र डीप मधले क्षेत्ररक्षक पुढे पोहोचतायत. जिथून आपण पाहतोय या डीप पॉइंटला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात 2 फलंदाजांना यश देखील आलं.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15, लॉस ऑफ 2 विकेट्स अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. 23 बॉल आणि आता 30ची गरज आपण पाहतोय. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली. 45 धावांचं मात्र टार्गेट आणि या 45 धावांचं टार्गेट असताना दोन फलंदाजांना आता इथून एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून क्रिकेटचा खेळ स्वीकारावा लागेल. यावेळी हा फटका देखील पुन्हा फसलाय. क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणाला झेल मात्र धरती मातेला दान दिला आणि चेंडू मात्र आपण पाहतोय या 2 धाव्यांनी पुढे मात्र धावसफलक पुढे सरकेल. धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 17 ऑन द स्कोर कार्ड. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर कमी स्कोर आहे आणि त्यामध्ये तुम्ही असे झेल सुटतील तर शेवटच्या क्षणाला तुम्हाला हा त्रासदायक असा हा झेल असेल. कारण फलंदाजाचा झेल सुटल्यानंतर अगदी सावध पवित्रा घेत आत्मविश्वास देखील दुणावला जातो. यावेळीच आपण पाहतोय शॉट मिड ऑनला जर आपण पाहिलं तर खेळाडू नितीन पवार हे मात्र पुढे सरसावतात. संघ मालक ही भूमिका देखील त्यांच्या जवळ आहे. अमित पवार, नितीन पवार आणि एका बाजूला आपण पाहू शकाल अतिश पवार यांचा मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मनोज फाउंडेशन मासवण हा संघ आपण पाहतोय. एका बाजूला शेतकरी हा संघ आपण पाहू शकाल. गोलंदाज होतात तयार. राईट हँड राऊंड स्टंप्स, खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी मात्र आपण पाहतोय खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पुढे सरसावतील. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 19 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. आता 20 बॉल आणि 26ची गरज आणि 20 चेंडू. कोण जिंकणार आणि कोण हरणार प्रश्न अगदी चर्चेतला. या चर्चेला उदाहरण आलंय. 20 बॉल आणि 26ची गरज असताना पाहूया कुठला गोलंदाज काय इथे मात्र चांगली कमाल करेल की मात्र फलंदाजांचा दबदबा राहील. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि हवेत नाही तर इथे मात्र सीमारेषा पलीकडे अगदी आलाय दर्जेदार हा SPL चा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 25 या धावसंख्येवरती. 20ची गरज अजून असेल. फलंदाजी मार्कवर यावेळी हा चेंडू पंचांचे 2 हात समांतर. विवेक दवडे दर्शवतात की यस ऑल राईट. अगदी चेंडू मात्र वाईड आहे. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू ज्याला मात्र पाहिलं हाताळलं आणि तदनंतर सांगितलं की यस हा चेंडू मात्र वाईड असेल. सिंगल मात्र मिळतंय. आता इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं तर 19 बॉल आणि 19 धावांची गरज. शेतकरी संघानं मात्र पुन्हा एकदा गाडीला ट्रॅकवर आणलं. जो षटकार आला त्या षटकारानं आत्मविश्वास खऱ्या अर्थानं जमला गेला फलंदाजाचा. खोलवर टप्प्याचा चेंडू मिडॉनला नितीन पवार आहेत. चेंडू मात्र डॉट येईल. ऑल राईट. 18 बॉल आता बाकी आणि 19ची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना ताजं करणारं सुमधुर संगीत. यस डीजे. सो मच. 18 बॉल आणि 19ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर. एका बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज सूरज तर दुसऱ्या बाजूला सागर. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात ज्याने रंग भरले. विकेट फॅक्टरी भूमिका महत्वाची होती. तिथून 2 विकेट संघाला मिळवून दिले असा गोलंदाज जयेश भोईर आपण पाहू शकाल जो दाखल झालाय. डाव्या हाताने मात्र राऊंड स्टम्प्स गोलंदाजी हा ज्याचा स्वाभाविक खेळ. अतिशय चांगल्या रीतीनं उजव्या फलंदाजाला राऊंड स्टम्प्स, डाव्या फलंदाजाला ओव्हर दी स्टम्प्स अशी मात्र गोलंदाजी करणारा हा गोलंदाज जयेश. वेग भन्नाट ज्याच्याकडे आहे. अतिशय चांगला टप्पा देखील आहे आणि आता महत्वाच्या मॅच मध्ये चांगली महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय म्हणायला हरकत नाही. कारण ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आतापर्यंत दुसऱ्या षटकातला खेळ चालू झालाय. 2 धावा खर्च केल्या. 2 गडी देखील ज्याने बाद केले. इक्वेशन 17 बॉल आणि 19ची गरज. यावेळीस पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड. थोडंसं मात्र लेझी एलिगंट्स फंबल झालेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. इथून मात्र 2 धावा मिळाल्या. या 2च्या मदतीनं
धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 28. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 16 आणि धावा जमवायच्यात 17. सिंगल डबलचा खेळ जर तुम्ही स्वीकारला तर इथून अगदी सहजरित्या हा सामना तुम्ही जवळ पोहोचू शकता. परंतु काय होईल आणि काय बिघडेल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी मात्र आपण पाहतोय लॉंग स्टॉपला मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला, ज्याने एक बाउन्स मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं, एफर्ट्स घेतले, सिंगल मिळाली. आता 15 बॉल आणि 16ची गरज. 15 बॉल आणि 16ची गरज. दुपारचं सत्र वेळेचा विचार केला तर आपण पाहतोय आता वेळ झाले ती म्हणजेच 2 वाजत आलेत. ऑलमोस्ट 1:50 झालेली आहेत. जास्त वेळ घेऊ नका, कारण प्रत्येक मॅचला आपण एक तास नाही घेऊ शकत, कारण आजच्या दिवसातलं थोडंसं शेड्यूल मोठं आहे. आपण पाहतोय 11:15 पहिला सामना चालू झाला. मी म्हटलं होतं की सिंगल डबलचा खेळ अगदी चांगल्या रीतीने तुम्ही खेळू शकता, परंतु आपण पाहू शकाल इथे मोठ्या फटक्याचा मोह काही आवरता आला नाही. झेल मात्र सुटलाय, आणि सुटलाय तर सुटलाय एका चांगल्या फलंदाजाचा झेल सुटलाय. येणाऱ्या काळात आपण पाहतोय धावा तुमच्याकडे भरपूर कमी आहेत, त्यामध्ये मात्र असे चान्सेस जर तुम्ही मिस करताय तर शेवटच्या क्षणाला तुम्हाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय हा झेल सुटला. 14 बॉल आणि 14ची गरज. अगदी चांगला मॅच दोन्ही बाजूला मात्र बरोबरचे खेळाडू. जयेशने मात्र त्याचं काम अगदी चोख बजावलं होतं, परंतु इथून योग्य साथ मिळाली नाही. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याचा बॅकबोन म्हणून आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने साथ दिली पाहिजे होती, परंतु ते पाहायला मिळालं नाही. नितीन पवार यांच्याकडून झेल सुटला. अगदी 2 अटेम्प्ट झाले, तिसऱ्या अटेम्प्टला झेल मात्र धरती मातेला दान केला. 13 बॉल आणि आता 14ची गरज. गोलंदाज होतील तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळी हा देखील चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू होता पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स, त्याला मात्र ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, परंतु चेंडू फळीचा संपर्क नाही. 12 बॉल आणि 14ची गरज. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. बॉल आणि 14ची गरज. 14ची गरज आणि 12 चेंडू. अतिशय चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथून जर आपण पाहतोय एक विकेट मिळाला, इथून 2 ते 3 धावांचं षटक राहिलं तर शेवटच्या षटकामध्ये एक चांगली चुरस बघायला मिळेल. परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाला इथून जर एक मोठा फटका जर मिळवतायत तर शेवटच्या षटकात अगदी सामना तुमच्या बाजूने निश्चित स्वरूपात असेल. जाऊया मॅचकडे. गोलंदाज होतील तयार, गोलंदाजी मार्कवर, अर्थात अजय भोईर. जयेश भोईर यांचेच बंधू अजय भोईरला आपण पाहू शकाल डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू मात्र आपण पाहतोय मिड विकेट काऊ कॉर्नर रिझन मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि पंचांनी बोट मात्र उचललाय आकाशाकडे. विकेटचं पतन. गॉन. सो मच. यावेळेस आपण पाहतोय सिंगल पूर्ण झाली आणि डबलच्या प्रयत्नात फलंदाजाला परतावं लागलं. 11 बॉल आणि 11ची गरज. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेनं फटका अतिशय चांगला. क्षेत्ररक्षक मात्र आहेत. 1 बाउन्स निघून जाईल चेंडू सीमा पलीकडे. आलाय चौकार 4.
मच, वेलकम बॅक. आता जर आपण समीकरण पाहिलं तर 10 बॉल आणि 7ची गरज. मी म्हटल्याप्रमाणे एक मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या संघाला अगदी मॅचच्या जवळ पोहोचवेल, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 2 ते 3 चेंडू डॉट आणि 2 विकेट. मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा अगदी शेवटच्या षटकात काहीतरी वेगळं करून दाखवतील, परंतु हे काही जमलं नाही. इथून चौकार आला. चौकारानंतर सिंगल स्ट्राईक रोटेशनचं काम देखील झालं. सिंगल डबलचा खेळ देखील स्वीकारतात. हे खरं तर महत्त्वाचं आहे. तुम्ही चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेशनचं काम कसं करता, अगदी महत्त्वाची भूमिका. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजे साहिल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल सागर. एस ची जोडी. आणि आता 9 बॉल आणि गरज आहे ती म्हणजेच 9 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. 37 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 37. आणखीन जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ बाकी असेल तो म्हणजे आत्तापर्यंत या षटकामध्ये. यस, ऑल राईट, धन्यवाद राहुल दानवा सर. जाऊया मॅचकडे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल. आजच्या दिवसात हा झेल मात्र व्हॉट्सअपला स्टेटस राहील अतिशय चांगला, कारण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं तेवढंच सोपं नसतं, परंतु अजय भोईर याने मात्र ते अगदी सहजरित्या उगत केलं. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. तर आपण पाहू शकाल अमित पवार संघाचे संघ मालक, जो मात्र झेल टिपला गेला अजय भोईर यांनी, त्यांच्यासाठी मात्र 100 रुपयाचं इथे कॅश प्राइज झालंय. खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंना, आपल्या तरुण खेळाडूंना वाव देत असताना अमित पवार स्वतः संघ मालक आहेत मनोज फाउंडेशन या संघाचे, आणि त्यांच्या माध्यमातून मात्र या झेलसाठी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे आलेला हा मात्र नो चेंडू. पंचांनी मात्र नो घोषित केलाय. खऱ्या अर्थानं आता तुमच्याकडे खूप कमी असे मात्र इथे धावा आहेत, त्यामध्ये एक्स्ट्रा मध्ये तुम्ही खेळ करताय तर नाही चालणार. इथून तुम्हाला कंजूस गोलंदाजी करणं गरजेची भूमिका होती, परंतु इथून जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा मध्ये धावा आल्या म्हणजे धावसंख्या जर आता तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतंय 38 या धावसंख्येवरती. पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र आपण पाहतोय नॉट इंटरेस्टेड. सिंगल मिळतंय. 39 धावा फलकावरती आहेत. अगदी जर आपण पाहतोय शेवटचा चेंडू 7 बॉल आणि आता आपण पाहतोय ती म्हणजेच गरज असेल धावांची ती म्हणजेच 6. 7 बॉल आणि 6ची गरज. 6ची गरज आणि 7 चेंडू. अतिशय चांगली इथे मात्र मॅच आपल्याला बघायला मिळत आहे. 45 धावा जरी असल्या तरी देखील काय झालं, शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार, कारण आम्ही देखील इथे हरण्यासाठी आलेलो नाहीत. आम्हाला देखील विजय महत्वाचा आहे. यावेळीच पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढले. सिंगल परिपूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर सिंगलने मात्र सॅटिस्फाय राहावं लागतंय. 6 बॉल आणि आता गरज असेल ती म्हणजेच 5ची. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस डीजे. पुरा वाकडे तिकडे वरनाचा त्यार माझ्या गावातीत मोठ मोठ डोंगर नाच वर त्याचा नाव. पुरा वाकडे तिकडे वरनाचा त्यार माझ्या गावातीत मोठ मोठ डोंगर नाच वर त्याचा नाव. आमची जवारीन ओढी पाणी पण त्या पाणी नितल पाणी. जोवल नावर जवर हिंडाय जावं त्या जवरच्या धुंडावर. 6 बॉल आणि आपण पाहू शकाल गरज आहे ती म्हणजेच 5 या धावसंख्येची. चला तर आपण पाहतोय 6 बॉल आणि 5ची गरज.
जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करायचं आहे कारण आणखीन भरपूर सामने खेळवायचे आहेत. 4 सामने 6-6 षटक, वेळ थोडा जास्त स्पेंड होतोय. प्रत्येक मॅच करिता पण 1 ते 1.5 तास घेऊन नाही चालणार, तुम्हाला इथून थोडंसं स्पीडअप करावं लागेल. 6 बॉल आणि 5 ची गरज आहे. तर आपण पाहू शकाल रोशन जाधव, ब्रँड ऑफ मनोर, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, PCC मनोर या संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. त्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. चला 6 बॉल आणि 5 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहेत ते म्हणजेच लोकेश बसवत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. येणाऱ्या काळात कुठला संघ मात्र पुढे जाईल. जिथे मात्र इक्वेशन जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 5 ची गरज. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर होते. अतिशय सुंदर रीतीने मुनीत कुडू आपल्याला पाहायला मिळतात, ब्रँड ऑफ बहाडोली. तर एका बाजूला साहिल आहेत. यावेळीस चेंडू ऑलमोस्ट डॉट आला होता परंतु यष्टीरक्षकाची पूरक साथ मिळाली नाही. इथून मात्र सिंगल मिळत आहे. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि धावा जमवायच्या तुम्हाला 4. काय होईल आणि काय बिघडेल. तर आपण पाहू शकाल काय होतंय या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय आजच्या दिवसातला टाई सामना देखील बघायला मिळेल का, की मात्र येणाऱ्या काळात हा सामना चेज होईल, की मात्र येणाऱ्या काळात डिफेंड होईल. काय होतंय आणि काय बिघडतंय, अगदी महत्त्वाचे प्रश्न मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाज डाव्या हाताचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अर्थात आपण पाहू शकाल स्वप्नील आणि ते स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मॅच मध्ये पुन्हा एकदा तर जीव ओतू टाकलाय मात्र गोलंदाजांनी. सुपर लाईन और लेंथ न मात्र इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता 4 बॉल आहेत आणि 4 धावांची गरज आहे. काही कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 4 ची गरज. मी म्हटलं होतं लोएस्ट स्कोरिंग सामने अगदी चुरशीचे होतात. MPL मध्ये 31 धावा, तो देखील सामना टाय झाला होता. यावेळेस आपण पाहतोय नशिबानं साथ फलंदाजाची दिली परंतु तिथे यश क्षेत्ररक्षकाने देखील पूर्ण प्रयत्न केले आणि आता 3 बॉल आणि 3 ची गरज असा सामना अगदी आपल्या भेटीला. काही कमालीचं क्रिकेट. 3 बॉल आणि 3 ची गरज. एक गुण लीग्स फॉर्मॅट आहे म्हणजे 1 गुण तुम्हाला द्यावा लागेल. जर सामना टाय होतोय तर 1 गुणासहित तुम्हाला मात्र पॉइंट्स टेबल मध्ये वाटणी केली जाईल. जाऊया मॅच कडे. 3 बॉल आणि 3 ची गरज. यावेळी सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. अतिशय चांगला फटका खेळलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नितीन पवार आपल्याला पाहायला मिळतात. आता स्कोर इज लेवल. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि अगदी शेवटच्या क्षणाला सांगितलं की नो. आता 2 बॉल आणि 1 ची गरज. चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे यूज केलं फलंदाजानं की मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट होत नाही तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं पाहिजे. 2 वाजलेले आहेत. चला वेळ थोडंसं कमी आता खर्च करा. आणखीन 4 मॅचेस आणि 6 वाजेच्या आत आपल्याला आजचं शेड्यूल पॅक करायचं आहे. त्या अनुषंगाने आता आपण पाहतोय 2 बॉल आणि 1 ची गरज. क्षेत्ररक्षण थोडंसं आपण पाहतोय थोडंसं अटॅकिंग फील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट मिडॉनला अगदी जवळ अमित आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच नितीन पवार. 2 चेंडू आणि 1 ची गरज. 2 बॉल आणि 1 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर तैनात. यावेळी सिंगल मिळाली आणि विजयाचा 1 रन शेतकरी या संघाने मिळवला. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हस्तांदोलन करून मात्र मैदानाचा ताबा सोडायचा आहे. मी विनंती करतो हँडशेक करायचा आणि तदनंतरच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. पुढचा सामना देखील चालू